साळसकर, तालुका देवगड। आज ह्या लोऱ्या गावामध्ये पहिल्यांदा अजित रावराणे आमचे साहेब त्यांच्याशी मी पहिल्या प्रथम मी बागेमध्ये येऊन वर्ष झालं मला। आणि ह्या बागेमध्ये एवढा वाळवी रोट्याचं प्रमाण होतं की ते हटत नाही। सगळे प्रोडक्ट घातले, रासायनिक घातलं, सगळं घातलं, पण हे वाळवी रोटा का हटेना। 350 माड असून 13 माड त्यांनी तोडले। आज त्यांचे बाकीचे माड सगळे आहेत ते ओके करून दिले। आज एवढंच सांगतोय की आज या बारीक काजू आहेत ते दाखवू शकतील सर, याने माड आहेत। आणि स्वतः दादा आमचे साहेब स्वतः आमची फवारणी करतायत। त्यांना आवड आहे शेतीची, आणि या शेतीची आवड असतेवेळी प्रत्येक शेतकऱ्याने मुंबईला असो कुठेही असो, मोठा असेल तरी ते शेती यायला पाहिजे। आणि हा शेती आपला चांगला एक प्लॅटफॉर्म आहे आणि आपल्याला मिळकत देणार आहे। त्यांना मी काही प्रोडक्ट आमचे सजेस्ट केलेले, गोवस्त्र दिलं, ग्रो मॅजिक दिला, पहिला डोस ओलिप दिला, त्याच्यातून ग्रो मॅजिक आणि ओलिपची फवारणी आणि मुळातून दिलं। आणि आज त्यांचे मी फवारणी करतोय वीर आणि MI स्प्रे। एवढा चांगला रिझल्ट आहे। आज ते पण खुश आहेत, शेतकरी पण आहेत। आज प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलं पाहिजे आणि जाहिरात केली पाहिजे की ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे, पूर्ण सेंद्रिय आहे। एवढं सांगून मी माझे हे 2 शब्द संपवतो। नमस्कार, मी अजित रावराणे। मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून सांगितलेलं की हा सागवान आहे। आपण साधारणपणे हा जून जुलैला लावलेले सागवान आहेत, म्हणजे 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। 4 महिन्यापूर्वी या सागवानाची हाईट साधारणपणे 1 फूट होती, आज जवळजवळ 3-3.5 फूट त्याची हाईट झालेली आहे। आता तुम्हाला सांगायचं एवढंच की या सागवानाला कीड येते, म्हणजे फक्त झाडं लावून उपयोग नाही आहे, तर झाडांवर तुमचं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे मालकाचं लक्ष असलं पाहिजे। मालक त्या झाडाच्या मुळात गेला पाहिजे, त्या पानावर काय आजार आहे हे पाहिलं पाहिजे। आता हे किडीने खाल्लेलं आहे, ही पानं सागवान ही किडीने खाल्लेलं आहे। मग ह्या किडीसाठी काय औषध आहे, तर ते माझ्याकडे रवी साळसकर म्हणून मी यांना कॉल केला आणि त्यांना मी विचारलं की ह्याचं काय औषध आहे। तर त्यांनी आता मला इंडिया ॲग्रोचं वीर माय वीर म्हणून त्यांनी मला फवारणी करायला सांगितलेलं आहे, MI स्प्रे आणि MI स्प्रे हे 2 औषधं त्यांनी सांगितले। म्हणजे आता हे काय काम करणार आहेत, तर इंडिया ॲग्रोच्या याच्यामुळे वाळवीचं जे प्रमाण आहे मुळामध्ये, आता वाळवीचं जे प्रमाण ते पण नष्ट होणार आणि या कीडलेला ते पण नसणार। म्हणजे तुम्हाला फक्त पानांवर मारून उपयोग नाही आहे, तर त्याच्या मुळामध्ये पण थोडं आपल्याला जिरलं पाहिजे। आणि हे औषध तुम्हाला सर्व ठिकाणी चालणार आहे, फणसाच्या झाडाला पण चालणार, काजू आंबा शेतीसाठी लागणारे सगळे चालणार आहे। एवढीच